फॅब्रिकेशनच्या दुनियेत अचूकतेला पर्याय नाही, खास करून जेव्हा विषय येतो पाईप जॉईंट्सचा. आज आपण याच अचूक पॅटर्नमागे दडलेलं रहस्य उलगडणार आहोत. विचार करा, धातूचा एक साधा सपाट पत्रा त्याला एका परफेक्ट पाईप जॉईंटमध्ये कसं बरं बदलायचं? हा प्रश्न जितका सोपा वाटतो त्याच्या उत्तरामध्ये विज्ञान आणि कला दोन्ही लपलेलं आहे. चला तर मग हा प्रवास सुरू करूया. आज आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. आपण अगदी बेसिक द्विमितीय आराखड्यापासून सुरुवात करून थेट धातूवर कापण्यासाठी तयार असलेल्या अंतिम पॅटर्नपर्यंतचा संपूर्ण प्रवास समजून घेणार आहोत. चला तर मग कामाला लागूया. कोणतीही मोठी गुंतागुंतीची वस्तू बनवण्याची सुरुवात एका साध्या कागदावरच्या आराखड्यापासूनच होते. हाच द्विमितीय आराखडा त्या त्रिमितीय आकाराचा खरा आत्मा असतो. आणि इथेच एंट्री होते आपल्या आजच्या हिरोची, पॅरलल लाईन मेथड. सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं तंत्र आहे जे कोणत्याही गोल वस्तूला, जसं की पाईप, अचूकपणे कापण्यासाठी त्याला सपाट कसं उलगडावं हे सांगतं. चला आपलं पहिलं उदाहरण घेऊया, 90 अंशाचा एल्बो. एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे, प्रत्येक माप, प्रत्येक रेषा ही 100% अचूक असायला हवी. कारण सुरुवातीला चूक झाली तर शेवटपर्यंत ती चूक पुढे जात राहील. तर सगळ्यात आधी आपल्याला त्या पाईपला 2 वेगवेगळ्या बाजूंनी पाहावं लागेल. एकदा थेट वरून, ज्याला आपण प्लॅन म्हणतो, आणि एकदा समोरून, ज्याला फ्रंट एलिव्हेशन म्हणतात. हेच आपल्या कामाचं ब्लूप्रिंट आहे. आता प्लॅन व्ह्यूमधल्या या वर्तुळाचे 12 समान भाग करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हे फक्त भाग नाहीयेत, तर हे ते संदर्भबिंदू आहे जे आपल्याला पुढे जाऊन पॅटर्नचा अचूक आकार ठरवण्यासाठी मदत करणार आहेत. या ज्या रेषा दिसतायत ना, त्या एका पुलासारखं काम करतात. त्या वरच्या व्ह्यूमधली सगळी मोजमापं आणि माहिती थेट खालच्या व्ह्यूमध्ये आणतात. यामुळे दोन्ही दृश्यांमध्ये एक अचूक कनेक्शन तयार होतं. चला आता खरी मजा सुरू होणार आहे. आपण या सरळ रेषांना एका सुंदर आणि अचूक वक्रात बदलणार आहोत. म्हणजे आतापर्यंत जे कागदावर होतं ते प्रत्यक्ष कटिंगसाठीच्या पॅटर्नमध्ये उतरवणार आहोत. हे 4 सोपे टप्पे आहेत. हेच टप्पे आपल्या रेखांकनाला एका खऱ्याखुऱ्या वापरता येण्याजोग्या पॅटर्नमध्ये बदलणार आहेत. चला एक एक करून पाहूया. आता अशी कल्पना करा की आपण तो पाईप घेतला आणि त्याला मधोमध कापून एका सपाट पत्र्यासारखं उलगडलं. ही जी आधार रेषा आहे ना, ती म्हणजे त्या उलगडलेल्या पाईपची पूर्ण लांबी आहे. आणि इथेच या मेथडची खरी जादू आहे. प्रत्येक बिंदूची उंची एका भागातून उचलून दुसऱ्या भागावर अगदी अचूकपणे ठेवणं. इथंच तुमचं कौशल्यपणाला लागतं आणि अचूकतेला महत्त्व येतं. आणि मग जेव्हा हे सगळे बिंदू एकत्र येतात तेव्हा काय होतं? आपल्याला तो परफेक्ट कर्व्ह मिळतो ज्याची आपल्याला गरज होती. खरंच हे बघायला खूप समाधान देणारं असतं. चला आता थोडं पुढे जाऊया. एल्बो कसा बनवायचा हे तर आपल्याला कळलं, पण आता टी जॉईंटचं आव्हान स्वीकारायचंय का? बघूया आपण शिकलेलं ज्ञान इथे कसं कामी येतंय ते. इथेही सुरुवात तीच, अचूक रेखांकन. फ्रंट व्ह्यू आणि साईड व्ह्यू दोन्ही अगदी परफेक्ट पाहिजेत. कारण पायाच पक्का नसेल तर पुढचं काम कसं होणार, बरोबर ना? एल्बोसारखंच इथेही आपण एका अर्धवर्तुळाचे समान भाग करणार आहोत. हेच ते रेफरन्स पॉइंट्स आहेत जे आपल्याला 2 पाईप्स एकमेकांना कुठे आणि कसे जुळतात हे अगदी अचूकपणे सांगणार आहेत. जेव्हा साईड व्ह्यू आणि फ्रंट व्ह्यूमधल्या या रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा आपल्याला मिळतो तो इंटरसेक्शन पॉइंट. आणि हेच बिंदू मिळून त्या जोड्याचा खरा आकार आपल्या समोर आणतात. बरं, इतकी सगळी मेहनत घेतली, आता त्याचं फळ चाखायची वेळ आली आहे. आता आपण तयार करणार आहोत अंतिम पॅटर्न, तोही ब्रांच पाईपसाठी. इथेही तोच नियम लागू होतो. एक बेसलाईन काढायची जी त्या ब्रांच पाईपला सपाट केल्यावर जेवढा त्याचा घेर असेल तेवढ्या लांबीची असणार आहे. पाहिलंत, जी पद्धत आपण एल्बोसाठी वापरली तीच अचूक पद्धत इथेही वापरतोय. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते की मूळ संकल्पना पक्की असेल तर ती कुठेही वापरता येते. आणि बस हे सगळे प्लॉट केलेले बिंदू एका फ्री हँड कर्व्हने जोडले की झाला आपला अंतिम कट लाईन पॅटर्न तयार. एका भूमितीच्या ड्रॉइंगमधून एक खराखोरा कामाचा पॅटर्न. आणि हे बघा, हा आहे तो फायनल उलगडलेला पॅटर्न. आता हा फक्त धातूच्या शीटवर ठेवायचा, ट्रेस करायचा आणि कपायला घ्यायचा. झालं काम. प्रत्येक मोठी गुंतागुंतीची रचना तिची सुरुवात नेहमी एका साध्या पण अचूकपणे काढलेल्या रेषेपासूनच होते. हीच तर खरी डिझाईनची ताकद आहे, नाही का? एका लहानशा बिंदूतून एक अख्खी रचना उभी करण्याची किमया.